आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सम इम्पॉर्टंट रिझल्ट. लॉजिकचे काही रिझल्ट आहे इम्पॉर्टंट, ते आपण आज बघणार आहोत. हे रिझल्ट जे आहेत, आता आपल्याला काही एक्झाम्पल करायचे आहेत विदाउट. आतापर्यंत आपण ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल केले होते, आता आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला हे रिझल्ट माहित असणं आवश्यक आहे. डिस्ट्रीब्युट, आता आपण पहिला रिझल्ट पाहणार आहोत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. फर्स्ट रिझल्ट आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज, हा इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज अँड साठी आणि ऑर साठी पण बघणार आहोत. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये पी ऑर क्यू अँड आर. बघा, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला. काय घेतलं मी इथे? पी ऑर क्यू अँड आर, याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. डिस्ट्रीब्यूट काय होईल? पी ऑर क्यू, पी ऑर क्यू मधात काय येईल इथे? अँड, सेपरेट करणे. पी ऑर क्यू अँड, आता पी ऑर आर, ठीक आहे, याला डिस्ट्रीब्यूट करणे होतात. तसं आपण पहिले काय घेतलं इथे? ऑर आणि इथे ऍड घेतलं. आता आपल्याला सेम काय करायचं? कुठलं इथे ऑरच्या ऐवजी अँड जर आपण घेतलं आणि इथे काय अँड आहे तिथे आपण ऑर घेऊ, ठीक आहे. मग आता याचा रूप कसा तयार होणार आहे? पी अँड क्यू, पी अँड क्यू मधात काय येईल? ऑर येईल आणि इथे काय होईल? पी अँड आर, ठीक आहे. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज झाला. सेकंड लॉज घेऊ आपण, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स मध्ये काय होईल? निगेशन असते. डी मॉर्गन्स, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन पी अँडचं काय होणार आहे? ऑर निगेशन क्यू, याला डी मॉर्गन्स. अँड साठी घेतलं आपण निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन पी और निगेशन क्यू. इथे ऑर साठी पण घेते मी साइडला, निगेशन ऑफ पी और क्यू. निगेशन ऑफ पी और साठी घेऊ आपण निगेशन पी और चं काय होईल? अँड निगेशन क्यू. एक अँड साठी घेतला आणि ऑर साठी पण घेतला. थर्ड घेऊया आपण आयडेंटिटी. आपण इम्पॉर्टंट, सगळे इम्पॉर्टंट आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स, आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉज. आयडेंटिटी लॉज मध्ये बघा, आता ऑरचा आणि अँडचा ट्रूथ टेबल यूज होतो. समजा आपण पी और टी, काय घेतलं मी इथे? पी और टी घेतलं. ऑरच्या ट्रूथ टेबल मध्ये फॉल्स और ट्रू, फॉल्स और ट्रू, और मध्ये काय होते? ट्रू होते. मग समजा आपली फॉल्स आहे पी, मग ट्रूथ टेबल, ऑरच्या ट्रूथ टेबल मध्ये व्हॅल्यू काय असते? ट्रू होते. व्हॅल्यू काय असते? ट्रू. तर इथे ट्रू दिलेला आहे, इथे काय होणार आहे? टी. पी और टी काय होणार आहे? टी, असंच लक्षात ठेवा. आणि इथे ऑर साधा पी और मी टी घेतलं, इकडे पी और एफ घेत आहे. हा पण आयडेंटिटी लॉज याचा काय होणार आहे? ऑरच्या ट्रूथ टेबल मध्ये ऑर मध्ये व्हॅल्यू काय असते? एक व्हॅल्यू समजा ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल, तर ऑर मध्ये काय असते? ट्रूच असते. इथे ट्रूच्या ऐवजी काय दिलं आपल्याला? पी आहे, याची व्हॅल्यू काय असणार आहे? पी असणार. ऑर मध्ये काय असते? ट्रू असते, तर ट्रूच्या ऐवजी इथे काय दिलेलं आहे? पी आहे, तुम्ही पी लिहून टाकायचं, ठीक आहे. लक्षात राहील तुम्हाला असं. आता आपण अँड साठी घेऊ, पी अँड एफ. पी अँड पहिले टी घेऊ. अँडच्या ट्रूथ टेबल मध्ये अँड मध्ये एक व्हॅल्यू फॉल्स आणि एक व्हॅल्यू ट्रू असेल, तर अँड मध्ये काय असते? फॉल्सच होते. फॉल्स म्हणजे काय आहे? पी आहे. फॉल्स म्हणजे काय आहे? ते पी आहे. अँड मध्ये फॉल्स होते, फॉल्स काम कोण करत आहे? पी आहे. आता इथे पी अँड एफ घेऊ आपण. हा अँडचा आहे आणि हा सुद्धा काय? अँडचा आहे. आता एफ, अँड मध्ये काय असते? एक व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स, फॉल्सच असते, तर फॉल्स दिलेला आपल्याला, काय होणार आहे? फॉल्स. हा इम्पॉर्टंट आयडेंटिटी. पी और टी, टीच असते. पी और एफ, पी होते. अँड मध्ये पी अँड टी, अँड मध्ये व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स म्हणजे पी, आणि इकडे पी अँड एफ व्हॅल्यू काय असते? फॉल्स, तरी काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. आता आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स, आयडेंटिटी. तर यानंतर बघू आपण आयडेंटिटी नंतर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा पण इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्लिमेंट लॉज. कॉम्प्लिमेंट मध्ये बघा, कॉम्प्लिमेंट पी अँडचा आणि ऑरचा दोन. पी अँड निगेशन, पीचंच निगेशन पी.
अँड आहे पी अँड निगेशन पी. अँड मध्ये काय असते व्हॅल्यू फॉल्स होते, फॉल्स म्हणून टाकायचं. अँड मध्ये लक्षात ठेवा, अँड मध्ये व्हॅल्यू फॉल्स होते, पी अँड निगेशन पी ची व्हॅल्यू फॉल्स. ऑर चा व्ह्यू पी ऑर निगेशन पी, ऑर मध्ये व्हॅल्यू काय असते ट्रू असते, तर टी म्हणून टाकायचं. हा झाला कॉम्प्लिमेंट लॉज. पी अँड निगेशन पी, पी चंच निगेशन पी असेल तर काय व्हॅल्यू फॉल्स होते, आणि ऑर मध्ये पी चंच निगेशन पी असेल तर व्हॅल्यू काय असते ट्रू असते. याला कॉम्प्लिमेंट. आता हे चारही लॉज इम्पॉर्टंट होते. आता आपण कंडिशनल लॉज बघणार आहोत. कंडिशनल लॉज. कंडिशनल लॉज म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू. कंडिशनल इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये निगेशन पी, पहिले याला काय लागेल निगेशन पी और क्यू. जसं आपण निगेशन रूल पाहिले होते मागे, निगेशन रूल उलटा होता, पी अँड होतं इथे, सेकंडला निगेशन होतं. आता आपल्याला पी इम्प्लिकेशन क्यू, पहिल्या याला निगेशन आहे, निगेशन पी और आहे इथे और क्यू. नंतर बाय कंडिशनल लॉज. बाय कंडिशनल मीन्स डबल इम्प्लिकेशन. पी डबल इम्प्लिकेशन क्यू याचा लॉस तयार करायचा आहे. पहिल्या याला निगेशन जाईल, निगेशन पी और क्यू, पहिल्या याला निगेशन और क्यू. आता इथे और आहे, इकडे काय येईल अँड, इकडे निगेशन पी घेतलं तर इथे काय येणार आहे निगेशन क्यू येणार. निगेशन क्यू और आता इथे काय येईल पी. त्याला बाय कंडिशनल लॉज. पहिल्या याला काय लागलं निगेशन पी और क्यू, इथे अँड येईल, इथे निगेशन पी आहे, इथे निगेशन क्यू और पी. हे झालं कंडिशनल अँड बाय कंडिशनल लॉज. हे सगळे इम्पॉर्टंट आहे लॉ, तुम्हाला लिहायचे आहे. लिहून पहा, लिहून पाहिल्याशिवाय येणार नाही. याच्यानंतर लिहूया आयडेम्पोटेंट लॉज. आयडेम्पोटेंट लॉज पी अँड पी. आयडेम्पोटेंट मध्ये पहिले इम्पॉर्टंट जे होते ते तुम्हाला सांगून दिले. आता आयडेम्पोटेंट आहे पी अँड पी. पी अँड पी मध्ये पीच होते, आणि पी और पी मध्ये सुद्धा काय नाही पीच होते. सेकंड कम्युटेटिव्ह लॉज. कम्युटेटिव्ह मध्ये पी और क्यू लिहा किंवा क्यू और पी. कम्युटेटिव्ह मध्ये पी और क्यू किंवा क्यू और इझीच आहे, पी और क्यू और. अँडचं पण आपल्याला असंच लिहिता येईल. आता आपण लिहूया असोसिएटिव्ह लॉज. असोसिएटिव्ह मध्ये पी और क्यू और आर. असोसिएटिव्ह पी और क्यू और, याला असं लिहिता येते आपल्याला पी और क्यू एका ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल, आणि और आर. पी और एका ब्रॅकेट मध्ये क्यू और आर आहे, तर आपण नंतरच्या याच्यामध्ये काय टाकलं याला ब्रॅकेट मध्ये टाकलं, किंवा याला असंही लिहिता येते पी और क्यू और आर. याला काय म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉज. हे 10th मध्ये पण झालेले आहे तुमचे. आता ऍब्सॉर्प्शन लॉज. पी और पी रिपीट आहे इथे, पी और पी अँड क्यू. ऍब्सॉर्ब होणार आहे पीच, हे म्हणतो आपण ऍब्सॉर्प्शन लॉज. पी और पी अँड क्यू. रिपीट आहे पी, काय ऍब्सॉर्ब होणार आहे पी. आता सेम आपल्याला इथे अँड रिप्लेस करता येते, आणि इथे और, तरी त्याची खाली काय होणार आहे पीच होणार आहे. हा झाला ऍब्सॉर्प्शन लॉज.